Okay, in the last lecture we have already read this problem, and also we have calculated time ratio and sales ratio. Okay, if you have any query, or if you have not attended yesterday's problem, then yesterday's lecture, then you can see that problem on YouTube. Okay, आता आपण करंट प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युली तुम्ही 3 अकाउंट प्रिपेअर केले असतील. That is profit and loss account in columnar form. Also include basis column here. Particular basis, pre-admission rupees, post-admission rupees, particular basis, pre-admission rupees and post-admission rupees. Okay. Next, P&L appropriation account. Okay, because we have to calculate interest on partner's capital, remuneration to partner. Okay, two things are there, so we need to transfer these second adjustment details to P&L appropriation account. Next, prepare balance sheet. Okay, and partner's capital account. Okay, now let's see first adjustment. A and B sharing profit and losses in the ratio of 2:1. Okay, we have already discussed that adjustment in the last lecture. Okay, first transfer the gross profit. We have also calculated that just a minute, time ratio and sales ratio. Okay, for the second problem, time ratio is 1:1. Okay, and sales ratio is 2:3. Okay, so gross profit is distributed in which ratio? Okay, gross profit is distributed in which ratio? Thank you. Okay, in sales ratio. Okay, we need to distribute gross profit in sales ratio. Okay, so 3,60,000, sales ratio is 2:3. So use that formula, same formula, total of expenses or income divided by total of ratio into ratio of pre-period. Okay, and for post period, total of expenses or income divided by total of ratio into ratio of post period. Okay, तर मग प्री पिरियडची अमाऊंट येते 72,000 आणि पोस्ट पिरियड अमाऊंट येते 2,16,000. ओके, बघा सोल्युशन मध्ये ग्रॉस प्रॉफिट 1,44,000. सर तिथे 2 पाहिजे होतं 1च्या जागी. ओके, मिस्टेक आहे ते. ओके, 72,000 अँड 2 lakhs, हे 1,44,000 येणारच नाहीयेत. एक मिनिट, कसं काय झालं? ओके ओके ओके, फॉर्म्युला मध्ये 2. सर तिथे 2 पाहिजे होते. हा, ओके ओके ओके, 1,44,000 अँड 2,16,000. ओके, म्हणजे आन्सर बरोबर आहे, 1,44,000 अँड 2,16,000. ओके, ग्रॉस प्रॉफिट. नेक्स्ट पॉईंट. आता हे डिस्ट्रीब्यूट करणं काही डिफिकल्ट नाहीये, फक्त तुम्हाला रेशो माहिती पाहिजे. आपण एकदा रेशो फक्त डिस्कस करून घेऊया. सॅलरीज रेशो मला सांगा पटापट, कोणता कोणता यूज करणार? सॅलरीज, टाइम रेशो यूज करणार का सेल्स रेशो यूज करणार डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी? सॅलरीज. ओके, ते एकदा रीड करून घ्या पाहिजे तर. जे सेल्स एक्सपेन्सेस आहेत ते सेल्स रेशो, आणि जे अदर एक्सपेन्सेस असतील ते नॉर्मली टाइम रेशो. सॅलरीज टाइम रेशो, रेंट टाइम रेशो, प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशो, बॅड डेब्ट्स सेल्स रेशो. ओके, डिस्काउंट ऍक्च्युअली डिपेंड करतं, हा डिस्काउंट सेल्स रेशो. ओके, हा डिस्काउंट अलाउड आहे का रिसिव्ड आहे? डिस्काउंट रिसिव्ड आहे ऍक्च्युअली, परचेसेस वरचा आहे, पण तरी सुद्धा डिस्काउंट सेल्स रेशो, डिस्काउंट सेल्स रेशो यूज करा. ओके, नेक्स्ट आहे सेल्स कमिशन सेल्स रेशो. सन्ड्री डेटर्स ऍसेट साइड आहे, ते काही एक्सपेन्सेस नाही आहेत. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साइड, बिल्स रिसिवेबल बिल्स पेएबल ऍसेट्स अँड लायबिलिटी साइड. ओके, आता सांगा बिल्स रिसिवेबल किती आहेत? 1,20,000 आहेत का 35,000 आहेत?
बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेबल असे दोन्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. देन डेबिट साईडचे बिल्स रिसिवेबल आहेत का डेबिट साईडचे बिल्स पेएबल आहेत? ओके, डेबिट साईड बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे, ॲसेटचा डेबिट बॅलन्स असतो आणि क्रेडिट साईड बिल्स पेएबल. ओके, लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स असतो. लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईड, प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईड, कॅपिटल अकाउंटला ॲडव्हर्टाइजमेंट सेल्स रेशो आणि बँक फिक्स डिपॉझिट ॲसेट साईड इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, अशा पद्धतीने आपले ट्रान्सफर होणार आहेत. तर सॅलरीज आता ट्रान्सफर करा. सॅलरीज 36,000, सॅलरीज 36,000 टाइम रेशो म्हणून 36,000 डिवाइड बाय 2 इंटू 1. 36,000 डिवाइड बाय 2 इंटू 1. ओके, इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचे. 1:1 म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील म्हणून 18,000 18,000. ओके, तर रेशोमध्ये फॉर्म्युल्यामध्ये पण मेन्शन करण्याची गरज नाही. 18,000 18,000. रेंट सुद्धा टाइम रेशो 6,000 6,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी सुद्धा टाइम रेशो 4,500 4,500. ओके, हे जे फॉर्म्युला यूज करण्याची पण गरज नाहीये कारण की टाइम रेशो आपला आलेला 1:1. ओके, 1:1 डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचे. बघा 18,000 18,000 सॅलरीज. ओके, सॅलरीज 18,000 18,000, रेंट 6,000 6,000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,500 4,500. ओके, नेक्स्ट आहे बॅड डेब्स. बॅड डेब्ससाठी आपल्याला सेल्स रेशो यूज करायचा आहे. ओके, बॅड डेब्स सेल्स रेशो. आता सेल्स रेशो बॅड डेब्सची अमाऊंट बघा किती आहे. बॅड डेब्स आहेत 18,000. सेल्स रेशो आहे 2:3 म्हणून सेल्स रेशो 18,000. 7,200 and 10,800. ओके, 18,000 टोटल ऑफ. पुन्हा एकदा फॉर्म्युला सांगतो. हा फॉर्म्युला आपण प्रत्येक वेळेस सेम फॉर्म्युला यूज करतो. या फॉर्म्युल्यामध्ये आपण चेंजेस करत नाही आहोत. त्यामुळे फॉर्म्युला एकदा लक्षात घ्या. तर फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक वेळेस यूज करायचा आहे प्रत्येक एक्सपेन्सेस आणि किंवा इन्कम आपल्याला डिस्ट्रीब्यूट करताना. फॉर्म्युला मी पुन्हा एकदा सांगतोय. टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो पर्टिक्युलर पिरियड. रेशो पर्टिक्युलर पिरियड म्हणजे तुम्ही प्री पिरियडचं कधी फाइंड आउट करायचं असेल तर प्री पिरियडचा रेशो. तुम्ही कधी पोस्ट पिरियडचं कधी फाइंड आउट करायचं असेल तर पोस्ट पिरियडचा रेशो. ओके, टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो. टोटल ऑफ रेशो म्हणजे काय 2+3. 2:3 रेशो आहे म्हणजे त्याचा रेशोचा टोटल करायचे 2+3 5 इंटू रेशो ऑफ प्री पिरियड 2. टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो इंटू रेशो ऑफ पोस्ट पिरियड 3. ओके, आणि त्यावरून आपला आन्सर फाइंड आउट होतो. त्याची दोघांची पण टोटल आपल्या टोटल एक्सपेन्सेस एवढी व्हायला पाहिजे. बघा 18,000 टोटल एक्सपेन्सेस होते. या दोघांची टोटल 18,000च झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे फाइंड आउट करताय ते राईट फाइंड आउट करते असं होईल. ओके, समजलेलं आहे. नेक्स्ट डिस्काउंट 24,000. ओके, डिस्काउंट सुद्धा सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 24,000 24,000. ओके, 9,600 and 14,400. 9,600 and 14,400. ओके, इन्कम आहे ते क्रेडिट साईडला येईल. इन्कम क्रेडिट साईडला येईल 9,600 and 14,400. ओके, नेक्स्ट आहे सेल्स कमिशन 30,000. सेल्स कमिशन सेल्स रेशो 30,000 डिस्ट्रीब्यूट करा. 30,000 12,000 प्री पिरियड मध्ये येतील आणि पोस्ट पिरियड मध्ये येतील 18,000. ओके, 12,000 and 18,000. बॅड डेब्स आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलं. सेल्स रेशो 7,200 and 10,800. ओके, नेक्स्ट संडी डेटर डायरेक्ट ॲसेट साईड 2,10,000. मला वाटते कुठली ऍडजस्टमेंट नाहीये. डायरेक्ट आउटर कॉलमला ॲसेट साईड 2,10,000. ओके, 2,10,000. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल आहेत 1,20,000. मला वाटतं तिथेच बिल्स रिसिवेबल आहेत. ओके, डेटर झाले 2,10,000. बिल्स रिसिवेबल आहेत 1,20,000. सॉरी, क्रेडिटर्स आहेत आधी 40,000. क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला ट्रान्सफर होतील. बिल्स रिसिवेबल 1,20,000 ॲसेट साईड. बिल्स पेएबल 35,000 लायबिलिटी साईड. ओके,
creditors 40,000, bills receivable 1,20,000, bills payable 35,000. ओके, ॲसेट आणि लायबिलिटीला ट्रान्सफर होतील. ओके, नेक्स्ट आहे next land and building. Okay, there is adjustment relating to land and building and plant and machinery. Okay, we need to charge the depreciation on land and building and plant and machinery. Okay, land and building rupees 2 lakh and plant and machinery rupees 1,50,000. So mention it in the inner column. Okay, land and building 2 lakh and plant and machinery 1,50,000. There are one adjustment relating to land and building, that is depreciation, and there are two adjustment relating to the plant and machinery. So we will solve that now. Okay. Third adjustment, depreciate land and building at 5% and plant and machinery by 20%. Okay, but there is another adjustment relating to the plant and machinery. Adjustment number 4, include plant worth rupees 50,000 purchase on 1st July 2013. Okay, that plant that already mentioned in the trial balance, that includes rupees 50,000 plant which are purchased on 1st July 2013. So this plant amount, that is 1,50,000 amount, include rupees 50,000 that plant purchase on 1st July 2013. So we need to make bifurcation in that. Okay, like this. Depreciation on plant. Okay. ओके, 50,000चा जो प्लांट आहे त्याच्यावरती आपल्याला हाफ इयर डेप्रिसिएशन घ्यायला लागेल, बिकॉज दॅट प्लांट इज परचेस ऑन 1st जुलै. अँड रिमेनिंग 1 लाख प्लांट आहे त्याच्यावरती आपला फुल इयर डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायला लागेल. ओके, फुल इयर डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायला लागेल कारण ते फुल इयर यूज झालेलं आहे. ओके, म्हणजे टोटल प्लांटची अमाऊंट होती 1,50,000. ओके, आता डेप्रिसिएशन रेट आपल्याला सांगितलेलं 20%. ओके, तर 20% आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण जे 50,000चा प्लांट आहे तो हाफ इयर यूज झालाय, त्यामुळे इंटू 6 डिवाइड बाय 12 किंवा डिवाइड बाय 2 केलं तरी सुद्धा आन्सर फाइंड आउट होईल आपल्याला. ओके, 5,000 रुपीज येते आन्सर. ओके, आणि 1 लाख वरती 20% डेप्रिसिएशन, 20,000 रुपीज. ओके, म्हणजे टोटल डेप्रिसिएशन आपल्याला फाइंड आउट झाले 25,000 रुपीज. आता हे जे 25,000 रुपीज आहेत ते आपल्याला प्री अँड पोस्ट मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, प्री अँड पोस्ट. ओके, आता 25,000 प्री अँड पोस्ट मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. तर बघा 5,000 आहेत ते फक्त पोस्ट पिरियड मध्ये यूज झालेले आहेत. बघा, कारण की पोस्ट पिरियड आपला स्टार्ट सुद्धा होतोय 1st जुलै पासून. ओके, आणि पोस्ट पिरियड स्टार्ट सुद्धा 1st जुलै पासून होतोय आणि प्लांट सुद्धा परचेस केलेले 1st जुलैलाच. ओके, त्यामुळे जे 5,000 चे डेप्रिसिएशन आले ते प्युअरली पोस्ट पिरियड मध्ये ट्रान्सफर होईल. तिथे टाइम रेशो पण यूज होणार नाही किंवा सेल्स रेशो सुद्धा यूज होणार नाही. ऍक्च्युअली डेप्रिसिएशन साठी टाइम रेशोच आपण यूज करतो, पण इथे जे डेप्रिसिएशन जे आहे ते 5,000 रुपीजचं जे डेप्रिसिएशन ते पूर्णपणे पोस्ट मध्ये ट्रान्सफर होईल. ओके, त्यामुळे हे 5,000 रुपीज पूर्णपणे पोस्ट मध्ये येतील आणि हे जे 20,000 आहेत ते टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. आता टाइम रेशो आपला 1:1, त्यामुळे 10,000 रुपीज डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, त्यामुळे आपला टोटल डेप्रिसिएशन आपला प्री पिरियड मध्ये येईल 10,000 आणि पोस्ट पिरियड मध्ये येईल 15,000 पूर्ण डेप्रिसिएशन येईल. ओके, 15,000 म्हणजे टोटल डेप्रिसिएशन आपला 25,000 होत आहे, 10,000 and 15,000. ओके, बघा डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी इथे 25,000 येईल, लेस फ्रॉम प्लांट अँड मशिनरी 25,000. आउटर कॉलमला अमाऊंट येईल 1,50,000 मायनस 25,000 इज इक्वल टू 1,25,000. ओके, आणि PNL अकाउंट डेबिट साइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 10,000 and 15,000. ओके, आणि डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग ते आता सिंपल आहे. किती लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिसिएशन 5% सांगितलेलं. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे 20,000 वरती 5% 10,000 रुपीज. आउटर कॉलमला अमाऊंट येईल 1,90,000. ओके, आणि ह्या 10,000चा सेकंड इफेक्ट PNL अकाउंट डेबिट साइड टाइम रेशो 5,000 इक्वल रेशो. टाइम रेशो म्हणजे इक्वल आहे, 1:1 आहे म्हणून 5,000 10,000 रुपये डिस्ट्रीब्यूट होतील 5,000.
ओके, डेप्रिसिएशन पॉईंट समजलेला आहे. या 2 ऍडजस्टमेंट होत्या रिलेटेड टू डेप्रिसिएशन. ओके, नेक्स्ट कॅपिटल बॅलन्स प्रोव्हाइड केलेला आहे. कॅपिटल बॅलन्स आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइड ओपनिंग बॅलन्स 1 lakh, 1,50,000 and 2 lakhs. 1 lakh, 1,50,000 and 2 lakhs. ओके, तुम्ही ओपनिंग बॅलन्स मेन्शन केला तरी सुद्धा चालू शकेल, किंवा कॅश और बँक मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल न्यू पार्टनरसाठी. ओके, ओके. नेक्स्ट आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट प्रोव्हाइड केलं. ॲडव्हर्टाइजमेंट 24,000 एक्सपेन्सेस आहे. पी एन एल अकाउंट डेबिट साइड सेल्स रेशो 24,000 आहे. ओके, पी एन एल अकाउंट डेबिट साइड 9,600 and 14,400. किती अमाउंट आहे? 24,000 आहे ना. 24,000, 9,600 and 14,400. ओके, 9,600 and 14,400. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, आणि बँक फिक्स डिपॉझिट ॲसेट साइड इन्व्हेस्टमेंट आहे. ॲसेट साइडला ट्रान्सफर होईल 1 lakh रुपीज. त्याची सुद्धा इनर ॲडजस्टमेंट आहे. ॲक्च्युअली ॲडजस्टमेंट आहे म्हणजे सेपरेट 1 lakh रुपीज. ओके, इथे 10,000 मेन्शन झाले, मिस्टेक आहे. 1 lakh रुपीज येते. ओके, एक 0 ॲक्च्युअली मिस्टेक झालेली आहे, ती करेक्शन करून घ्या. 1 lakh रुपीज करून घ्या. आउटर कॉलमला त्यांनी बरोबर ट्रान्सफर केलेत 1,03,000 बिकॉज वी हॅव टू चार्ज इंटरेस्ट और वी हॅव टू रिसीव्ड वी are going to receive interest on this fixed deposit. ओके, ऍडजस्टमेंट आपण बघूया त्याच्यावरची. फिक्स्ड डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. ओके, फिक्स्ड डिपॉझिट कॅरी इंटरेस्ट ॲट 12% पर एनम फ्रॉम 1 October 2013. ओके, 1 October 2013 इंटरेस्ट चार्ज होईल. 12% सांगितलेलं आहे. मग 12% इंटरेस्ट चार्ज करा, पण 1 October 2013 पासून आहे. त्यामुळे इंटरेस्ट चार्ज करताना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर फक्त 3 महिन्याचा फक्त चार्ज करायचा इंटरेस्ट. ओके, तुम्ही त्याची ॲडजस्टमेंट सुद्धा प्रिपेअर करू शकता. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. ओके, 1 lakh वरती रेट ऑफ इंटरेस्ट किती सांगितलेला आहे? 12%. 1 lakh वरती 12% येतं इंटरेस्ट 12,000 रुपीज फॉर फुल इयर, आणि 3 months येईल म्हणजे 3,000 रुपीज. ओके, म्हणून इंटरेस्ट ॲक्रूड इंटरेस्ट येईल 3,000 रुपीज, आणि त्याची सेकंड ॲडजस्टमेंट येईल पी-एन-एल अकाउंट क्रेडिट साइड इंटरेस्ट ऑन FD, आणि ते पोस्ट पिरियडमध्येच जाईल कारण 1 October पासून आहे. त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट आपण कधी टेकन ओव्हर केली, इन्व्हेस्टमेंट आपण कधी परचेस केलेली आहे? 1 Octoberला, म्हणजे पोस्ट पिरियडमध्येच आपण परचेस केले. त्यामुळे ते प्युअरली पोस्ट पिरियडमध्ये ट्रान्सफर होईल. प्री पिरियड नील आणि पोस्ट पिरियडमध्ये 3,000 रुपीज. ओके, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. ओके, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. ॲडजस्टमेंट नंबर 6 आपण ऑलरेडी केलेले, त्यावरून आपण सेल्स रेशो फाइंड आउट केला. ॲडजस्टमेंट नंबर 5 झाली, 4 झाली, 3 पण झाली. 1 PSR दिलेला आपल्याला, प्रॉफिट शेअरिंग रेशो. That PSR we will use at the time of distributing profit. That pre-period profit we will distribute in 2:1 ratio for the old partner, and post-period profit we will distribute in 2:1:2 ratio. That is new profit sharing ratio. Okay, and let's see second adjustment. As per the partnership deed, old and new partners were entitled to interest on capital at 6% per annum. Okay, interest on capital. Please remember that while calculating interest on capital, you need to calculate interest for the old partner for the whole year, but for the new partner you need to calculate the interest from the date of joining the business or joining the firm, or from the date of introducing the capital into the firm. ओके, तर ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. बघा, सी कधी जॉईन झालेला आहे? 1 जुलैला. सो वी नीड टू कॅल्क्युलेट द इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर द सी फॉर द 6 month ओनली. That is from 1 July to 31 December. July, August, September, October, November, December. Okay, for the 6 month for the C, and for the AB we need to calculate interest for whole year, that is for 12 months. Okay, so let's calculate the interest on capital, that is 6% interest on capital. Okay, interest on capital ABC, capital किती आहे त्यांचं? 1 lakh, 1,50,000 and 2 lakh. 1 lakh, 1,50,000 and 2 lakh. Rate of interest आहे 6% आहे. 2 lakhs. बघा, इंटरेस्ट येईल म्हणजे 6,000, 9,000 and 8,000.
1 lakh वरती 6% फुल इयर 6,000, 1,50,000 वरती 6% फुल इयर 9,000 and 2 lakh वरती 6% फॉर हाफ इयर चेंज होईल 6,000. ओके, सी चं कॅल्क्युलेट होईल 6,000 रुपीज. ओके, अशा पद्धतीने इंटरेस्ट कॅल्क्युलेट होईल फुल इयर हाफ इयर. ओके, आता ते प्री अँड पोस्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपला टाइम रेशियो 1:1. ओके, टाइम रेशियो 1:1, त्यामुळे ते इक्वल डिस्ट्रीब्यूट होतील 3,000 अँड 3,000 डिस्ट्रीब्यूट होतील 4,500 अँड 4,500 आणि हे 6,000. बघा, सी न्यू पार्टनरचे interest on capital we need to transfer to the post period. Okay, in the post period 3,000 3,000 4,500 4,500 0 and 6,000. ओके, पहिल्यांदा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन होईल 6,000 9,000 आणि 6,000. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड 6,000 9,000 6,000 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याचा सेकंड इफेक्ट पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ए 3,000 3,000, B 4,500 4,500 and C 0 and 6,000. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण हे जे कॅल्क्युलेट केलं तसेच बघा 3,000 3,000 4,500 4,500 0 and 6,000. ओके, नेक्स्ट आहे एज रेम्युनरेशन रुपीज 12,000 पर ॲनम प्रोव्हाइड केलेलं. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस पर ॲनम पर मंथ त्याच्यामध्ये ऍक्च्युली अमाऊंट वेगवेगळी प्रोव्हाइड करतात. पर ॲनम देतील किंवा पर मंथ देतील, मग ते तुम्हाला कन्फर्म करायचं. पर ॲनम आहे म्हणजे आपल्याला 12 मंथची सॅलरी दिलेली आणि ए फुल इयर पार्टनर होता त्यामुळे त्याची फुल इयर सॅलरी असणार आहे, रेम्युनरेशन असणार आहे. आणि सी ला सुद्धा रेम्युनरेशन दिलेलं 20,000 रुपीज पर ॲनमच आहे, पण विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै, त्यामुळे 6 मंथचं येईल त्याचं. त्यामुळे ह्याला जी रेम्युनरेशन मिळणार आहे ते 10,000 रुपीज रेम्युनरेशन मिळेल. एचं रेम्युनरेशन असेल 12,000 रुपीज, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड फर्स्ट इफेक्ट salary remuneration is remuneration 12,000 rupees and C remuneration 10,000 rupees. Even though C's remuneration is rupees 20,000 per annum, but C has worked for 6 months only in this partnership, so he will receive only rupees 10,000. Okay, that is 20,000 divided by 2 for the 6 months, rupees 10,000. Okay, and second effect of that, P&L appropriation account debit side, partner salary, but here we need to distribute it in a time ratio. Salary of partner, okay, that we need to distribute in time ratio 1:1. Total salary is 12,000 rupees, so distribute it in 1:1 ratio 6,000 6,000. And for the C, we no need to calculate any ratio because he has joined in post period only and he also receives salary for post period only. So in the pre period salary remuneration is 0 and for the post period total salary 10,000 rupees. Okay, नेक्स्ट. ओके, मला वाटतं मॅक्झिमम ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत आपल्या. ओके, कोणता पॉईंट राहिलेला आहे बघा, इथे आपल्याला पीएनएल कॅल्क्युलेट करायचं राहिलेलं आहे, हे सुद्धा कॅल्क्युलेट करायचं राहिलेलं आहे. ओके, आपला प्रॉब्लेम झाला तर प्रॉब्लेम टॅली करायचा आपल्याला. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. ओके, 2,33,400 2,33,400. बॅलन्सिंग अमाऊंट आलेली आहे 1,41,700. सेम सिच्युएशन प्री पिरियड 153,600 153,600 81,300. ओके, हे डिस्ट्रीब्यूट हे ट्रान्सफर करून घ्या पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंटला 81,300 अँड 1,41,700. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा, आलेले 1,12,200 अँड 67,800. आता आपण हे डिस्ट्रीब्यूट करूया. जे 68,800 आहेत ते आपल्याला ओल्ड पार्टनरला ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, म्हणजे 2:1 रेशोमध्ये. आणि जे 1,12,200 आले ते ऑल पार्टनरला न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. 68,800 सॉरी 67,800. ओके, आणि 1,12,200. ओके, हे टोटल प्रॉफिट आहे आणि रेशिओ आहे 2:1 and 2:1:2. ओके,
मग 2:1 रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 3 इंटू रेशो ऑफ ए पार्टनर 2. ओके, सेम फॉर्म्युला इथे येईल, फक्त टोटल ऑफ एक्सपेन्सेस और इन्कम डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 3 इंटू 1. ओके, आणि इथे येईल 2:1:1 म्हणजे डिवाइड बाय 5 येणार आहे. 1,12,200 डिवाइड बाय 5 इंटू 2. 1,12,200 डिवाइड बाय 5 इंटू 1. ओके, बी चा रेशो आहे 1 आणि सी साठी 1,12,200 डिवाइड बाय 5 इंटू 2. ओके, म्हणजे डिस्ट्रीब्यूट होतील 45,200 अँड 22,600. प्री पिरियडचा होईल 44,880, 22,440 अँड 44,880. ओके, हे डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होतील ते. बघा, प्री पिरियडचा 45,200 अँड 22,600. 45,200 अँड 22,600. सी ला 0. ओके, आणि पोस्ट पिरियडचा 44,880, 22,440 अँड 44,880. ते मिस्टेक झालेली आहे, 880 आहे काही ते. ओके, त्यांनी रॉंग मेन्शन केलेलं आहे. ओके, हा प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. हा आपला कॅपिटलचा बॅलन्स आहे, तो ट्रान्सफर करा कॅपिटल अकाउंटला. कॅपिटलचा बॅलन्स 2,08,080, 2,04,040 अँड 2,60,880. ओके, हे टोटल आली. तुमची बॅलन्स शीट टॅली व्हायला पाहिजे. ओके okay, so try to solve this problem again by yourself. If you have any difficulty, then you can see the YouTube video of this lecture, so you can revise it again. Okay, ह्या टॉपिक मध्ये ना हेच खूप महत्त्वाचं आहे. टाइम रेशो, सेल्स रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, डिस्ट्रीब्यूट कसं करायचं आहे, आणि बेसिक नॉलेज ऑफ फायनल अकाउंट. ओके, ते फक्त तुम्हाला माहिती असेल तर हा टॉपिक काही विशेष नाहीये किंवा नवीन नाही असं आपण म्हणू शकता. नवीन नाहीच आहे ऍक्च्युली या टॉपिकमध्ये काही. फक्त टाइम रेशो, सेल्स रेशो आणि डिस्ट्रीब्यूट कसं करायचं तेवढं फक्त तुम्हाला शिकायचं आहे. बाकी सर्व सेम आहे. जे तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट 12th ला होतं तेच सेम आहे. ओके, सॉल्व करा प्रॉब्लेम. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये कोणाला डिफिकल्टी असेल ते विचारू शकता. कोणाला काही प्रॉब्लेम आहे, डिफिकल्टी आहे या टॉपिकमध्ये, अजून समजलं नाही असं काही आहे का? ओके, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. फक्त त्यातला आपण टाइम रेशो आणि सेल्स रेशो आपण कॅल्क्युलेट करूया. वी हॅव 5 minutes. In that we can solve or find out the time ratio and sales ratio of the next problem. Rana and Balu were partners sharing profit and losses in the ratio of 3:2 with effect from 1st and 2013. Kaka joins as a third partner. The new profit sharing ratio, okay, from 1st October 2013, Kaka joins as a third partner. Okay, from this date. Okay, and the year end is 31st March 2014. Okay, so beginning of the year is 1/4/2013, that is 1st April 2013. Okay, so from this information we can calculate the time ratio. Okay, time ratio calculate करण्यासाठी beginning of year ची डेट आहे 1st April 2013. Okay, partner admission ची डेट आहे 1st October 2013 and year end ची डेट आहे 31st March 2014. Okay, now calculate the difference between these two dates, that is 1st April to 1st October. April, May, June, July, August, September, 6 months. Okay, and October, November, December, January, February, March, 6 months. Okay, so time ratio will be 1:1. Okay, same आहे, time ratio 1:1 च राहील. Okay, next आपण सेल्स रेशो रिलेटेड इन्फॉर्मेशन. ओके, या प्रॉब्लेम हा पण आपण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ना ट्रेडिंग अकाउंट सुद्धा आपल्याला प्रिपेअर करायचं आहे विथ
pre column and post column. Okay, because we have provided with the details of the purchases for the pre period and post period as well. Okay, so we will prepare a trading account in this problem. Okay, a trading account, P&L account, P&L appropriation account, capital account, and balance sheet. Okay, so we will prepare or solve this problem in the next lecture. Okay, so time ratio is 2:2. Sorry, time ratio is 1:1, and now we can calculate the sales ratio. बघा इथे सुद्धा आपल्याला प्रीचे सेल आणि पोस्टचे सेल आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट 4 to 30th सप्टेंबर 6 लाख रुपीचे सेल्स आहेत आणि टोटल सेल्स आपल्याला इथे दिले असतील. मला वाटते टोटल सेल्स ओके सॉरी purchases and sales. Purchases rupees 9 lakh and sales rupees 14 lakh. So total sales 14 lakhs आहेत. Okay, total sales आहेत 14 lakhs आणि त्यातल्या 9 lakhs प्री पिरियडचे सेल्स आहेत, म्हणजे पोस्ट पिरियडचे सेल्स आहेत 5 lakh. ओके, बघा 14 lakh टोटल सेल्स आहेत आणि प्री पिरियडचे सेल्स आहेत सॉरी 6 lakh आहेत. प्री पिरियड सेल्स आहेत 6 lakh, म्हणजे पोस्ट पिरियड येतील 8 lakhs. म्हणजे रेशो येईल 6:8. ओके, 6:8 म्हणजेच 3:4. ओके, सेल्स रेशो येईल 3:4. ओके, सेल्स रेशो. टाइम रेशो 1:1, सेल्स रेशो 3:4. ओके, आणि बाकी आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. स्टॉक दिलेला आहे, हा क्लोजिंग स्टॉक आहे. परचेसेस फॉर द प्री पिरियड प्रोव्हाइड केले, सेल्स फॉर प्री पिरियड प्रोव्हाइड केलेले आहेत आणि टोटल सेल्स आणि परचेसेस आपल्याला इथे दिलेले आहेत. ओके, त्यामुळे आपण त्यातून मायनस करून आपण पोस्ट पिरियडचे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, वेजेस प्रोव्हाइड केलेले प्री पिरियडचे दिलेले आहेत. टोटल वेजेस आपल्याला दिलेले असतील ट्रायल बॅलन्सला. स्टॉक दिलेले आहेत 80,000. हा प्री पिरियडचा क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, 80,000 हा क्लोजिंग स्टॉक आहे, पोस्ट पिरियडचा क्लोजिंग स्टॉक आहे. ओके, आणि इथे आपल्याला ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे ऑन 1st for 2013चा 30,000. ओके, त्यावरून आपला स्टॉक आपल्याला मेन्शन करता येईल. वेजेस आपल्याला तसेच दिलेले आहेत. आता फर्निचर रिलेटेड 2 ऍडजस्टमेंट आहे. लाईक वी हॅव सेम ऍडजस्टमेंट फॉर द प्लांट इन द लास्ट लेक्चर. That is furniture worth rupees 1 lakh was purchased on 1st January 2014. Right of depreciation on furniture at 20% per annum. Okay, 1st January 2014 ला परचेस केलेला ऑफ रुपीज 1 lakh, म्हणजे त्याच्यावरती फक्त 3 months डेप्रिसिएशन येईल, जानेवारी फेब्रुवारी मार्च. ओके, 20% डेप्रिसिएशन फॉर 3 months ऑन 1 lakh. आणि टोटल फर्निचर किती आहे 2 lakhs रुपीजचं आहे, म्हणजे रिमेनिंग 1 lakh वरती. कारण या 2 lakh रुपीज मध्ये 1 lakh रुपीज ऑलरेडी इन्क्लूड आहेत. ऑलरेडी इन्क्लूड काय आहेत, कारण की 31/3/2014चा